हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत रचना मधील एक इम्पॉर्टंट टॉपिक, एक बेसिक टॉपिक आहे. त्याचं नाव आहे प्रमाण शारीर. प्रमाण शारीर म्हणजे काय? तर प्रमाण म्हणजे काय? बेसिक प्रमाणचा अर्थ काय होतो? एक मेजरमेंट, ठीक आहे, एक माप, की आपली बॉडी जे रचना शरीरमध्ये आपण ॲनाटॉमीचा अभ्यास करतो आयुर्वेदातील, ठीक आहे. तर ती बॉडी, तिचे प्रमाण, त्याच्यातील असणारे ऑर्गन्स, त्याच्यातील जे स्ट्रक्चर आहे त्याचे प्रमाण, त्याचे मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला प्रमाण शरीर हे बघायचे आहे. म्हणजे त्यानुसार आपण त्या ऑर्गनचे, त्या बॉडीतील त्या पार्टचा मेजरमेंट करू शकतो, त्याला लक्षात ठेवू शकतो. तर आयुर्वेदाने प्रमाणाची व्याख्या काय सांगितली? नियते आणि नीतिमान. ठीक आहे, म्हणजे काय की नियते आणि नीतिमान म्हणजे ज्याने आपण ज्याद्वारे मोजण्याचे काम केले जाते, म्हणजे ज्याद्वारे मोजण्याचे काम केले जाते, मोजणे, मेजरमेंट करण्याचे काम ज्या गोष्टीद्वारे केले जाते त्याला प्रमाण असे म्हणतात. त्याचे महत्व काय आहे? तर प्रमाण, मेजरमेंटचं काय इम्पॉर्टन्स आहे बघा. तर आयुर्वेदाने सांगितले की तत्र आयुर्बलम ओजसुखम वित्तम इष्टाश्च अपरिभव. म्हणजे काय? तत्र आयुर्बलम ओजसुखम वित्तम. आयु म्हणजे आपलं आयुष्य, बल म्हणजे आपली स्ट्रेंथ, ओज म्हणजे आपली स्ट्रेंथच असते ती एक प्रकारची, आणि सुख, आपलं सुख, आणि वित्त म्हणजे पैसा असेल किंवा वेल्थ असेल आपली, किंवा हेल्थ असेल, ठीक आहे. तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत तर ह्या गुण समप्रमाण अंग प्रत्यंगावर अवलंबून आहे. त्या सर्व गोष्टी आपल्या बॉडीच्या ईच अँड एव्हरी पार्टवर, ऑर्गनवर अवलंबून आहे. रियालिटी आहे. कारण बघ, आयुष्य, आपली सपोज किडनी खराब झाली तर आपली आयुष्य कमी होऊन जाईल ऑब्व्हियसली. बल, स्ट्रेंथ, मसल जर आपलं, तर त्याचं प्रमाण कमी, मसल वीक झाले किंवा मसलची जी डेन्सिटी, बोन डेन्सिटी कमी झाली तर आपलं बल, स्ट्रेंथ येईल का? नाही, कमी होईल. ओज सुद्धा कमी होईल. सुख, हॅपीनेस सुद्धा, आपण आजारी पडून राहिलो, ऑर्गनच काम नाही करत आहे तर सुखाची पण आपली कमी होऊन जाईल. किंवा वित्त, वेल्थ सुद्धा डिपेंड आहे आपल्या ऑर्गन्स, आपल्या बॉडीवर. कारण आपण बॉडीनेच आपण काही कार्य करू शकतो आणि त्याने आपल्याला पैसे मिळतात. म्हणून हे गुण, म्हणून हे जे आपल्या बॉडीचे जे प्रमाण आहे तर ते जर इक्वल प्रमाण, इक्वल म्हणजे एक बॅलेन्स्ड त्याचं मेजरमेंट असेल तरच ह्या गोष्टी आपल्या इक्वल प्रमाणात असतात. जर सपोज जास्त मसल हे झाले, स्ट्रेच झाले, सोबत जास्तच वर्क केलं तरी सुद्धा आपलं सुख हे होणार आहे. ठीक आहे, समजलं? ठीक आहे. नंतर काय? भक्त्या त्या प्रमाणावती शरीरे विपर्यस्तावो हिने अधिक केवा. म्हणजे काय? तर जर हे प्रमाण हीन व अधिक असते तर गुणांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. बरोबर. म्हणजे जर हे प्रमाण, आता आपण बघितलं बॉडीचं जे प्रमाण आहे, ठीक आहे, जर हे अधिक म्हणजे एक्सेस झालं किंवा लेस झालं, कमी झालं, त्याचा डायरेक्ट परिणाम या गोष्टींवर होणारच आहे ऑब्व्हियसली. जर एक्सेस आपण एनर्जी आली आपल्यामध्ये, आपण जास्त काम करणार म्हणून सुद्धा त्याच्यावर परिणाम होणार, आणि लेस एनर्जी आहे तरी सुद्धा परिणाम होणार. ठीक आहे. म्हणून प्रमाणाचं हे महत्व आहे की आपल्याला समजलं पाहिजे की याचं मेजरमेंट काय आहे. हे आपल्याला ते इम्बॅलन्स करण्यासाठी, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काही गोष्टी इम्बॅलन्स्ड आहे हे करण्यासाठी पहिले त्या बॅलन्स्ड कशा आहेत त्याचं एक प्रमाण, आयडियल मेजरमेंट काय आहे ते माहीत करणं गरजेचं आहे. म्हणून प्रमाण शरीर हे इम्पॉर्टंट आहे. त्याचे प्रकार बाहेर पाडले आहेत. फर्स्ट आहे अंगुली प्रमाण आणि सेकंड आहे अंजली प्रमाण. ठीक आहे, पहिले अंगुली प्रमाण. तर अंगुली प्रमाण म्हणजे काय? आपले फिंगर्स. तर ते फिंगर्सची जी लेंथ असते तर तिला आपण अंगुली म्हणतो. तर तिच्यानुसार मेजरमेंट करणे. आता आधीच्या काळामध्ये ना स्केल होती, मीटरचा टेप होता, नाही काही होतं मेजरमेंट करण्यासाठी. ठीक आहे. म्हणून जे आचार्य होते त्यांनी आपल्या बोटांच्या असे मेजर करून करून त्यांनी हे प्रमाण काढलेलं आहे. म्हणून काय? शरीर व शरीरागत अंग प्रत्यंगाचे प्राकृत स्वरूप ठरवण्यासाठी. कशासाठी हे यूज? शरीर, बॉडी, आणि शरीरगत, शरीराच्या आत असलेले, शरीराच्या सोबत असलेले
जे अंग आणि प्रत्यंग म्हणजे त्याचे हात पाय ऑर्गन्स, त्याचं जे प्राकृत स्वरूप म्हणजे त्याचं नॅचरल स्ट्रक्चर कसं आहे, किती लेंथ आहे, किती विड्थ आहे, हे समजून घेण्यासाठी अंगुली प्रमाण वर्गात आणलेलं आहे. स्वतःच्या अंगुलीच्या सहाय्याने अंगप्रत्यंग मोजतात. म्हणून आपण स्वतःचे अंगुलीच्या सहाय्याने अंगप्रत्यंग मोजायचे, म्हणजे दुसऱ्याच्या सहाय्याने आपण मोजायचं नाही. स्वतःचं काम आहे तर त्याला आपण असंच स्वतःच्याच पोटाने मोज. ठीक आहे. तर चरकाचार्यांनी काय सांगितलं की आपली जी बॉडी आहे तर ती किती अंगुलीची आहे, तर 84 अंगुलीची. अष्टांग हृदयाने पण 84 अंगुले सांगितले, पण सुश्रुताने काय सांगितले 120 अंगुले आहे शरीर. ठीक आहे. आता याच्यात नेक्स्ट बघूया अंजली प्रमाण. लिहून घ्या. आता नेक्स्ट टाईप आहे प्रमाणचा अंजली प्रमाण. तर अंजली म्हणजे काय, आपल्या हाताची ओंजळ. हे जे आपण म्हणतो ना ओंजळ, आपण पाणी घेतो तर हे असा जो हात असतो याला ओंजळ म्हणतात मराठीमध्ये, तर त्यालाच अंजली म्हणतात. आयुर्वेदामध्ये त्याला अंजली असे म्हणतात. मग हे प्रमाण म्हणजे आपल्या या एवढ्या हातामध्ये जितकं मावेल तितकं म्हणजे अंजली. ठीक आहे. म्हणजे असं प्रमाण मोजायचं. म्हणजे हे का बरं कशासाठी यूज करतात, तर शरीरातील रस रक्त द्रव स्वरूप व मज्जासारखे सांद्रघन घटक मोजण्यासाठी. म्हणजे आपल्या शरीरात धातू आहेत 7. ठीक आहे. रस रक्त, आता रस जो धातू आहे, रक्त जो धातू आहे तो लिक्विड. ठीक आहे, पाण्यासारखं आहे लिक्विड. तर मग हे मोजण्यासाठी किंवा मज्जासारखे सांद्र घट, मज्जा म्हणजे आपला लाईक बोन मॅरो म्हणू शकतो आपण त्याला, तर तो धातू मोजण्यासाठी तो असतो सांद्रघन म्हणजे सेमी सॉलिड. तर ते सेमी सॉलिड मोजण्यासाठी सुद्धा अंजली प्रमाण हे यूज करतात. तर हे प्रमाण स्वतःच्याच अंजलीने मोजतात, म्हणजे स्वतःच्याच अंजलीने स्वतःचे रसधातू रक्तधातू हे मोजायचे. म्हणजे आपण असं म्हणू नाही शकत की हा तो व्यक्ती तो माझा रसधातू अंजली प्रमाण मोजेल, नाही, आपण आपलंच अंजली प्रमाण मोजायचं. ठीक आहे. तर आता टोटल 10 नाही आपले हे 13 अंजली प्रमाण आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचे, पाठच करायचे आहे. हे MCQ मध्ये येणार आहे आणि 5 मार्क्सचा SAQ सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. आणि हे आपल्याला सर्व पूर्ण होल BAMS फर्स्ट इयर मध्ये याचा यूज आहे, कारण रसधातूमध्ये त्याचा अंजली प्रमाण विचारणार आहे, प्रत्येक दोषामध्ये विचारणार आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. घटक आणि अंजली प्रमाण. पहिले बघूया उदक. उदक म्हणजे काय, तर जल, पाणी. तर सपोज आपल्या बॉडीमध्ये किती पाणी आहे तर त्याला उदक म्हणतात. तर ते आपण अंजली प्रमाणात मोजलं तर 10 अंजली, म्हणजे 10 अंजली जर आपण कलेक्ट केलं तेवढं आपल्या बॉडीमध्ये पाणी आहे. नंतर रसधातू किती अंजली आहे, 9 अंजली. रक्तधातू किती आहे, 8 अंजली. पुरुष म्हणजे आपले जे एक्सक्रिटरी असतं, आपलं जे स्टूल असतं, ठीक आहे, स्टूल, तर ते 7 अंजली. ठीक आहे. कफ दोष बॉडीमधला 6 अंजली. पित्त दोष 5 अंजली. मूत्र आपले जी युरिन आहे ती 4 अंजली. वसा इज लाईक अ ऑइल टाईप. ठीक आहे. तर ते आहे 3 अंजली. नंतर मेद किंवा स्तन्य. मेद म्हणजे आपलं फॅट, स्तन्य मीन्स हे आपले हे टिश्यू, ब्रेस्टचे टिश्यू, तिथलचं फॅट, तर ते 2 अंजली. नंतर आहे मज्जा म्हणजे आपलं बोन मॅरो, ते 1 अंजली. तर आहे शुक्रधातू. ठीक आहे, फीमेल, ते 1/2 अंजली. ओज हा सुद्धा एक धातू टाईपच आहे, तो 1/2 अंजली. आणि मस्तिष्क म्हणजे आपलं ब्रेन, ते सुद्धा 1/2 अंजली आहे, म्हणजे त्याचं प्रमाण 1/2 अंजली आहे. तर हे तुम्ही पाठ करायचं. ह्याचे ट्रिक बनवायचे किंवा असंही लक्षात ठेवायचं, 10, 9, 8, 7 हे 1 पर्यंत लक्षात ठेवायचं. मग असं उदक, रस, रक्त, पुरुष. ठीक आहे. असं एक ट्रिक बनवू शकते की पित्त प आणि हे 5 प, पित्त प 5 प, पित्त 5. ठीक आहे. असं आपण हे सुद्धा करू शकतो ट्रिक. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. प्रमाण शरीर हे पूर्ण सिलेबसमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. थँक्यू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण
पुढचा चॅप्टर बघू. थँक्यू.